सत्य हे कटू असतं. ते दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते बाहेर येतं. कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या, कितीही मोठा सम्राट असू दे, परंतु सत्य दडपत नाही. आपण म्हणतो न्याय हा उशिरा का होईना मिळतोच. तोच प्रकार एपस्टीन फाईलच्या बाबतीमध्ये झालेला आहे. हे प्रकरण तसं 20 वर्षापासून सुरू आहे. पण हे एपस्टीनचं प्रकरण, ज्याला जगातलं सर्वात मोठं सेक्स स्कॅन्डल असं म्हणता येईल, बाल लैंगिक अत्याचाराचं, आणि ते सुद्धा कोणाच्या बाबतीमध्ये, जगातले या विश्वातले रथी महारथी विविध देशांचे मान्यवर ज्यांचं नावं ह्याच्यामध्ये येत आहेत, त्यांच्या बाबतीतला हा सगळा प्रकार हा दडपण्याचा वारंवार प्रयत्न झाला. ते उघडकीसच येऊ नये म्हणून सुद्धा अनेक त्याच्यामध्ये अनेक जणांना म्हणजे पत्रकारांना सुद्धा, अधिकाऱ्यांना सुद्धा, ज्युडिशियरीला सुद्धा, सगळ्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला. पण एका महिला पत्रकाराने मोठ्या जिद्दीने, कुठल्याही कोणाची पर्वा न करता, कोणाची तमा न बाळगता, स्वतःच्या जीवावरती उदार होऊन हे प्रकरण ज्या पद्धतीने लावून धरलं आणि पत्रकारिता म्हणजे काय असते हे दाखवून दिलं. अनेक महिला ज्यावेळेस निडरपणे, ज्यावेळेस बिनधास्तपणे उभी राहते, त्यावेळेस समोर कोणतीही शक्ती असू दे, कोणतीही शक्ती असू दे, ती न डरता काम करते, त्यावेळेस मात्र न्याय मिळतो. त्याचं हे प्रकरण आहे एपस्टीन फाईल प्रकरण. हे प्रकरण एकट्या महिला पत्रकार जुली, तिचं नाव जुली ब्राऊन, जुली नी ब्राऊन, ही महिला पत्रकार आहे. आज 65 वर्षाची आहे ती. ह्या महिला पत्रकाराने 20 वर्षापासून या प्रकरणाचा फॉलोअप घेतला. त्याचं कारण तसं आहे, 2008 मध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला म्हणून तिच्या वडिलांनी त्या विषयावरती न्याय मागितला की माझ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्यावरती अत्याचार करणारे हे फार मोठे धनाढ्य व्यक्ती आहेत. न्यायालयामध्ये न्याय मागितला, गुन्हा सिद्ध झाला, परंतु त्या एपस्टीनला जन्मठेप व्हायच्या ऐवजी त्याला अवघी 18 महिन्याची कैद झाली. आणि तेही सोडा, 18 महिन्याच्या या जेलमध्ये त्या एपस्टीनला, जेफ्रे एपस्टीन, ज्याला आपण आता जगभर त्याचं नाव फेमस आहे, त्याला जेलमध्ये अत्यंत VIP ट्रीटमेंट मिळायची. बाहेर या जगात सगळ्यांना माहिती झालं होतं अमेरिकेमध्ये की इतका मोठा गुन्हा होऊन सुद्धा या व्यक्तीला फक्त 18 महिन्याची सजा झाली. त्यावेळेस अमेरिकेमध्ये सुद्धा खळबळ उडाली होती की हा अशा प्रकारचा गुन्हेगार आणि त्याला फक्त 18 महिने सजा होते, हा काय प्रकार आहे. तेही राहू द्या बाजूला. पण ह्या व्यक्तीला त्यावेळेसचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुरेपूर त्याचे साथ होते. त्याचा परिणाम असा झाला की हा जेफ्री एपस्टीन हा अवघ्या 13 महिन्यामध्ये बाहेर आला. आणि जेलमध्ये असताना सुद्धा तो रात्री फक्त जेलमध्ये असायचा आणि दिवसा बाहेर असायचा. इतकी VIP ट्रीटमेंट त्याला मिळायची. आणि ज्यावेळेस हा बाहेर आला त्यावेळेस ही जे पत्रकार होती जुली ब्राऊन, तिने या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करायचं ठरवलं आणि तिने छानबीन सुरू केली. तिथून पुढे तिने सलग या प्रकरणाच्या सगळ्या फाईल्स चाळायला सुरुवात केली. देशभर प्रवास केला. जिथे जिथे लहान मुलींवरती अत्याचार झालेला आहे, ज्या लहान मुलींवरती अत्याचार झाले, त्यांचे पत्ते शोधले, त्यांच्या घरी जाऊन त्यांची संवाद साधला, त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या, त्यांची सगळी करुण कहाणी तिने ती शब्दबद्ध केली. जवळपास 10,000 पेपर्स एकत्र केले, सगळे पुरावे गोळा केले तिने. एपस्टीन नेमका कोण आहे, त्याचं बेट कसं आहे, त्याच्या बेटावर घेऊन जाण्यासाठी लोलिता नावाचं जे फ्लाईट आहे ते किती वाजता जातं, किती वाजता येतं, आणि ह्या सगळ्या मधला एजंट कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे बारीक सारीक पुरावे तिने गोळा केले. आणि सगळं कागदोपत्री पुरावे गोळा करून नंतर तिने ज्या दैनिकामध्ये ती काम करत होते, मियामी टाइम्स नावाचं, मियामी हेरल्ड नावाचं ते दैनिक आहे, त्या दैनिकामध्ये ती काम करत होती. ज्यावेळेस ही सगळी कागदपत्र आणि पुरावे गोळा करत होती त्यावेळेस त्या जेफ्री एपस्टीनला याची खबर लागली की आपल्यापर्यंत कोणीतरी पोहोचते अशी मुलगी. आणि ती शोध पत्रकार, ज्याला आपण
याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणतात असे फार कमी असतात. ती शोध पत्रकारिता करते आणि ती सगळे आपले पुरावे गोळा करून ते एक दिवस पेपरमध्ये छापणार आहे. तर त्यावेळेस जेफ्री एपस्टीनचे लोक तिच्यावरती पाळत ठेवतात, तिला जीव मारण्याचे धमक्या येतात. तिला एक मुलगी आहे, त्या मुलीला सुद्धा शाळेमधून जाते येते, तिला सुद्धा किडनॅप करू असंही सांगितलं जातं. तरी सुद्धा जुली ब्राऊन घाबरत नाही. ती निडरपणे त्याला सामोरं जाते. ज्यावेळेस तिला लक्षात येतं की आपण स्टोरी फाईल केली आहे, ती स्टोरी सुद्धा छापून येत नाहीये, म्हणून ती संपादकांना त्या संदर्भात जा विचारते. संपादक सांगतायत की आपल्यावर फार मोठा दबाव आहे आणि जर आपल्यावरती अब्रू नुकसानाचा दावा म्हणजे डेफॉर्मेशनची केस दाखल झाली तर आपल्याला हे सगळं दुकान बंद करावं लागेल आणि विकावं लागेल. तुझी नोकरी जाईल, माझी नोकरी जाईल. पण त्याच्यानंतर तिला लक्षात येतं की इथे काय डाळ शिजत नाही. शेवटी ती ऑफिसमध्ये यायचं बंद करते, वर्क फ्रॉम होम करते. कारण तिला लक्षात येतं की ऑफिसमधली मंडळी सुद्धा ह्या बड्या हस्तींपुढे, त्यांच्या दबावापुढे झुकलेले आहेत, ते काही करू शकत नाहीत. शेवटी तिथून पुढे ती आणखीन खोलात जाऊन तपास सुरू करते. या संदर्भामध्ये तिला एक क्ल्यू मिळतो. ज्या वेळेस जेफ्री एपस्टीन हा जेलमधून सुटतो, ती संपूर्ण फाईल कोर्टातून ती मिळवते. माहिती अधिकारामध्ये ती माहिती सगळी फाईल मिळवते. त्याच्यामधून ज्या ज्या मुलींवरती अत्याचार झालेले आहेत त्या त्या मुलींची तिला पत्ते मिळतात, त्या मुलींपर्यंत ती पोहोचते. 80 पैकी 60 मुलींपर्यंत ती पोहोचते. त्यांची करुण कहाणी सगळी ऐकते, ती सगळी शब्दबद्ध करते. त्याच्यानंतर तिला ऑस्ट्रेलियामधलाही पत्ता मिळतो, जी एक पहिली महिला जेफ्री एपस्टीनच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली असते, परंतु जीवाच्या आकांताने ती घाबरते आणि ती परागंदा होते. तिच्याशी सुद्धा ही संवाद करते, तिला मेल करते आणि त्या मेलमधून नंतर तिला मध्यरात्री फोन येतो आणि ती व्हर्जिनिया म्हणून त्या महिलेचं नाव आहे. ती जेफ्री एपस्टीनच्या सगळ्या कृष्ण सगळ्या काळ्या कथा त्या सगळ्या व्यक्त करते. सांगते तिला की एका रात्रीला मसाज करण्यासाठी म्हणून मला जेफ्री एपस्टीनच्या इथे एका मध्यस्थानी घेऊन गेला. नंतर त्यांनी तिथे माझ्यावरती अत्याचार केला, मला $300 दिले. पण अशा प्रकारे नंतर मला लक्षात आलं की माझ्यासारख्या अशा शेकडो मुली आहेत की ज्यांच्यावरती असे अत्याचार झालेले आहेत. आणि तो काय करायचा, जेफ्री एपस्टीन आणि त्याचा दुसरा मध्यस्थी सहकारी अशा मुलींना भरीस पाडण्यासाठी एका मुलीला दुसरा आम्ही द्यायचं, तिसरीला तिसरा आम्ही द्यायचं, अशा प्रकारे एक 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 करत तो लहान मुलींचे तिथे थोडक्यात बकरा करायचा. आणि त्या बेटावरती येणारे कोण काय वगैरे ह्याचं सुद्धा त्या मुलींनी सगळं रेकॉर्ड त्या जुलीला सांगितलं, पत्रकाराला. नंतर जुलीने तिथून सगळे पुरावे गोळा केले आणि त्याच्यानंतर तिने सरळ सरळ ती स्टोरी अशा प्रकारची तयार केली आणि सरळ जाऊन संपादकांसमोर ठेवली आणि त्यांना सांगितलं, जर ही स्टोरी तुम्ही दिली नाही तर माझ्याकडे अमेरिकेतले गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन टाइम्स हे लोक ती स्टोरी छापायला तयार आहेत, तुम्ही छापता की नाही. असं झाल्यावरती त्या मियामी हेरल्डचे व्यवस्थापक सगळे घाबरले की हिने असं जर केलं तर आपला हा सगळ्यात मोठा हॉट स्टोरी ज्याला म्हणतात ती स्टोरी जाईल, आपल्या दैनिकाचा विश्वास उडेल लोकांचा. काय करायचं, त्यांचं मॅनेजमेंट बसतं, मध्यरात्री त्याच्यावरती चर्चा होते आणि ती सांगते तुम्ही छापणार नसाल तर मी तुमची नोकरी कायमस्वरूपी सोडते आणि त्या दैनिकांकडे ती स्टोरी देते, ते छापतील. मध्यरात्री त्यांचा निर्णय होतो व्यवस्थापनाचा आणि बिनधास्त काय होईल ते होईल, आपण ती स्टोरी छापू असं म्हणून ती मालिका लावते. जवळपास 5-6 भागांची ती मालिका लावते. आणि ज्यावेळेस जुली ब्राऊनची ही स्टोरी वर्तमानपत्रात छापून येते मियामी हेरल्डमध्ये, तिथून पुढं अमेरिकेमध्ये प्रचंड खळबळ माजते आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा FBI मार्फत तपास सुरू होतो. 2018 नोव्हेंबर 2018 ती मालिका छापते. तिथून पुढे सगळा तपास सुरू होतो नव्याने. नंतर हे प्रकरण सगळं बाहेर येतं. त्याच्यानंतरही तिला प्रचंड मोठा दबाव येतो, जीव मारण्याच्या धमक्या येतात, तरी सुद्धा ती मुलगी घाबरत नाही. तिच्या मुलीसह तिला किडनॅप करून संपवून टाकायचं इथपर्यंत धमक्या येतात गुंडांच्या वगैरे. तिला येणं जाणं मुश्किल होतं, जगणं मुश्किल होतं. पण अशा वेळेस नंतर अमेरिकेतील सगळे तमाम पत्रकार तिच्या मागे ठामपणे उभे राहतात. ज्यावेळेस मीडिया तिच्या मागे उभे राहतो त्यावेळेस सरकारला सुद्धा घाबरून
तिची साथ द्यावी लागते. तिला पुलित्झर अवॉर्ड म्हणजे एक मोठा पुरस्कार, इंटरनॅशनल पुरस्कार तिला मिळतो ह्याच प्रकरणामध्ये. आणि अशा प्रकारे संपूर्ण स्टोरी तिथून पुढे खऱ्या अर्थाने FBI नव्याने तपास सुरू केल्यावरती सगळ्या केसेस दाखल होतात. मग त्या तपासामध्ये एक 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 सगळे मान्यवर, मग अगदी बिल गेट पासून तुमचे डोनाल्ड ट्रम्प पासून सगळ्यांची नावं येतात त्याच्यामध्ये. भारतातले जे आता हरदीप सिंग पुरी आपले पेट्रोल मिनिस्टर, त्यांचं नाव नंतर आलेलं आहे, किंवा अनिल अंबानी त्यांचं नाव नंतर आलं आहे, मीरा नायर त्यांचं नाव नंतर आलेलं आहे. ही बाकीची आपल्याकडची जी नावं येतात ती नंतर येतात. पुण्यातले कोणतरी मान्यवर आहेत, मोठे बिल्डर आहेत पुण्यातले, त्यांचे नाव आता अलीकडं यायला लागलेलं आहे. मुंबईतील कोणीतरी मान्यवर आहेत. म्हणजे हे थेट त्या बेटावरती गेले होते किंवा त्यांनी लैंगिक अत्याचार केला असं कुठेही नाही. फक्त जे जेफ्री एफिस्टीनचे आतापर्यंत 60 लाख मेल सगळे आहेत, त्यापैकी फक्त 30 लाख आतापर्यंत पेपर्स बाहेर आलेले. त्याच्यामधली आलेली नावं ही सगळी आता बाहेर येत आहेत चर्चेला. भारतामधले आता आपल्याकडे दुर्दैव असं आहे की युरोप अमेरिकेमध्ये या विषयावरती 40 देशांमध्ये ह्या संदर्भातले सगळे धागेदोरे मिळाले. तिथले जे ह्याच्यामध्ये सहभागी होते ते लोक स्वतःहून राजीनामे देतात किंवा त्यांच्यावर कारवाई होते. परंतु आपल्याकडे ह्या संदर्भामध्ये मीडिया काही चकार शब्द बोलत नाही. छोटे मोठे युट्यूब चॅनल किंवा बाकी इंटरनॅशनल मीडियाशी संबंधित जे लोक आहेत ते बोलतात, परंतु लोकल भारतातला मीडिया या विषयावरती शांत आहे. इतका गंभीर प्रकार आहे सगळा. म्हणजे खरं तर त्या जुली पत्रकार तिने जे काम केलेलं आहे ना, तिला खरंच सॅल्यूट करायला पाहिजे. अशा प्रकारची पत्रकारिता आपल्याकडे तर नाहीच आहे, तो विषय सोडून द्या. आपल्याकडे त्या बाबतीत आताच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष त्याला एवढे घाबरतात आणि सत्ताधारी पक्षांनी सगळ्या मीडियाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, सगळ्या मीडियाचं खाजगीकरण करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे पत्रकारांच्या बाबतीमध्ये पत्रकार आणि पत्रकारिता, शोध पत्रकारिता तर फार दूरची गोष्ट आहे, ती जवळपास नामशेष करून टाकलेली. फोर्थ इस्टेट ज्याला आपण म्हणतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ, हा कशा प्रकारे त्याचा गळा आवळलेला आहे या प्रकरणामध्ये दिसतंय. जगभरामध्ये एखादी मोठी घटना घडली असेल तर त्या विषयावरती जगभरातली वर्तमानपत्र काय काय बोलतात त्याचे पडसाद आपल्याकडे काही अंशी तरी वर्तमानपत्रात दिसत येतात, मीडियामध्ये दिसत येतात. पण आपल्याकडे भारतामधल्या मीडियामध्ये या विषयावरती कुठली वाच्यता करायला सुद्धा लोक घाबरतात. का तर नरेंद्र मोदींचं नाव त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. म्हणजे इतक्या घाणेरड्या प्रकारामध्ये मीडिया गप्प बसतोय, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मित्रो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं? जुली ब्राऊन हिची पत्रकारिता, त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ तयार केलेला. याच्यामध्ये किती लोक इन्व्हॉल्व आहेत, किती लोक नाही वगैरे वगैरे त्या संदर्भात आता चर्चा भरपूर सुरू आहे. तुम्ही पण त्या संदर्भात माहिती घेत असाल, वाचत असाल. परंतु एक धाडसी पत्रकार, महिला पत्रकार, तिने जे काम केलेलं आहे आणि तिने जे हे सगळं प्रकरण चव्हाट्यावरती आणलं आणि आता तिथून पुढे खऱ्या अर्थाने सगळे कागदपत्र खोडी झालेले लोक त्याच्यावरती बोलायला. आता त्या जुली ब्राऊनला सगळे मीडिया नावाचा, तिला मुलाखतीला बोलवतात त्या विषयातली एक्सपर्ट म्हणून. परंतु तिने जे केलेलं काम आहे ते अफलातून आहे. तिला खास सलाम करायचा म्हणून हाताचा व्हिडिओ केला. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद.